अद्भुत सोहळा जणू। स्वामी, सतत ऐकत राहावंसच वाटतंय। असं वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष लीला अनुभवतोय। हो ना। स्वामी प्रणाम। अरे रमणीकलाल सेठ, आपण? हो, स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। ए, नीट धर। एक कण जरी सांडलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव। हो, इतकं का ओरडताय त्याच्यावर तुम्ही? स्वामी गुरुचरित्राच्या कथा सांगत आहेत ना? हो। अलभ्य लाभ। आता आम्हालाही कथा आनंद घेता येईल। अरे थांब। तू कुठे आत येतोयस? तुझं काम झालं, तू निघ। अहो शेठजी, ते कथा मला पण। तू तुझं काम कर। ती पोती इथं ठेव आणि निघ। शेठजी अहो, तुला कळत नाही का इथं काय चाललंय ते? तुझी हिंमत कशी झाली या स्थानाच्या पवित्र वातावरणात आत शिरून गुरुचरित्राची गोष्ट ऐकायची? तू गलिच्छ अवतारात आहेस, पवित्र वातावरण बिघडवलंयस। ती ठेव इथं पोती आणि निघ। ठेव म्हणतोय ना। अरे मूर्ख बेअक्कल, सगळं धान पाडलंस। तुला काय अक्कल आहे का? हा, सगळं नुकसान केलंस माझं। हे धान अर्पण करायचं होतं। आता तुझी मजुरी विसर। अहो ते पाय अडखळला। माझ्याशी उचल घालतोयस? शेठजी, जरा दमानं। शेठजी, तू पावित्र्याच्या गोष्टी करतोयस ना? त्याच्या मनात किती पावित्र्य पाहिजे तुला? शिव शंकर शंभो, हे बघ। पाहिलंस? अरे याच्या मनात पावित्र्य आहे। स्वामी, मला माफ करा। माफी याची माग। दिनकर, मला माफ कर। मी नको नको ते बोललो तुला। मी तुझ्याशी गैर वागलो। मला का हो? वरवरच्या अवतारावर जाऊ नका। मनात पवित्रता जपणं महत्वाचं आहे। आणि जर ती असेल तर कोणी कितीही गलिच्छपणे आरोप केले तरी काही फरक पडत नाही। तर नृसिंह सरस्वतींनी काशीतील लोकांना वेदांचं ज्ञान दिलं आणि एक दिवस ते वाराणसीहून निरोप घेऊन गंगा तीरी भ्रमण करू लागले। श्री स्वामी समर्थ।